कोकणात सहलीसाठी गेलेल्या नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसला परतीच्या प्रवासात सातारा जिल्ह्यातील कराड येथे मंगळवारी अपघात झाला. या अपघातात 42 विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील 4 जण गंभीररीत्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांच्या कराडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकच्या निफाडमधील BP महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले होते. कोकणातून सातारा मार्गे नाशिकला परतत असताना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे या बसचा अपघात झाला. वाठार गावाच्या हद्दीत पुलाचे काम सुरू आहे. पहाटे अंधार असल्याने बस चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज आला नाही. अशा स्थितीत बस भराव पुलावरून खाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण आणि महामार्ग मदत केंद्रांच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांमधील 10 जणांवर कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर 32 जणांना कराडच्याच कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.